श्री स्वामी समर्थ। 1 फेब्रुवारी माघ पौर्णिमा प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाका ही एक गुप्त वस्तू मुलांचे नशीब सोन्यासारखे चमकणार। नमस्कार माझ्या लाडक्या माता भगिनींनो, स्वागत आहे तुमचं। आजचा हा व्हिडिओ फक्त एक माहिती नाही तर प्रत्येक आईसाठी आपल्या मुलांच्या भविष्याची शिदोरी आहे। येत्या 1 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील सर्वात मोठी आणि पवित्र अशी माघ पौर्णिमा आहे। आपण आपल्या मुलांसाठी काय नाही करत, चांगले शिक्षण, चांगले संस्कार, सर्व सुखसोयी देतो, पण तरीही कधीकधी असं होतं की मुलांच्या प्रगतीला कोणाची तरी नजर लागते। मुलं अभ्यासात मागे पडतात, चिडचिड करतात किंवा त्यांच्या नशिबात अडथळे येतात। आज मी तुम्हाला अशा एका गुप्त वस्तूबद्दल सांगणार आहे जी या माघ पौर्णिमेच्या रात्री प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून उतरून टाकायची आहे। ही एक साधी कृती तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असेल, सर्व ब्लॉक्स किंवा अडथळे कायमचे दूर करेल। हे इतकं प्रभावशाली आहे की पूर्वीच्या काळी राजमातासुद्धा आपल्या पुत्रांच्या विजयासाठी हा उपाय करायच्या। पण ती वस्तू कोणती, ती उतरवण्याची पद्धत काय आणि ती वस्तू वळून कुठे टाकायची हे मी व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगेन, कारण त्याआधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की या पौर्णिमेला हीच वस्तू का महत्त्वाची आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, कारण तुमच्या मुलांचं यश यात दडलेलं आहे। आणि हो, आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या मुलांचं नाव घेऊन श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। तुमच्या एका कमेंटने स्वामींचा आशीर्वाद तुमच्या मुलांच्या पाठीशी उभा राहील। माघ पौर्णिमेचे मुलांसाठी महत्त्व काय आहे सांगते, ऐका भगिनींनो। 1 फेब्रुवारीची ही पौर्णिमा साधी नाही। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा प्रभाव थेट मानवी मनावर आणि बुद्धीवर असतो। मुलांना अभ्यासात एकाग्रता हवी असेल तर या दिवसासारखा दुसरा मुहूर्त नाही। अनेकांना वाटतं की मुलांची नजर फक्त मीठ मोहरीने उतरते, पण काही दोष असे असतात जे साध्या मिठाने जात नाही, त्याला ग्रहमानाची जोड हवी असते। मी आज जो उपाय सांगणार आहे तो फक्त तुमच्या मुलाच्या आभा मंडळाला शुद्ध करेल। काही मला विचारतात, ताई आमचा मुलगा खूप हुशार आहे, पण परीक्षेच्या वेळीच त्याला भीती वाटते किंवा तो आजारी पडतो, हे कशाचे लक्षण आहे? हे आहे नकारात्मक ऊर्जेचं। ती ऊर्जा कशी काढायची चला पाहूया, पण त्याआधी काही महत्त्वाचे नियम लक्ष देऊन ऐका। उंबरठ्याचे आणि मुलांचे नाते तुम्हाला माहीत आहे का? सांगते, ऐका। तुम्हाला माहीत नसेल तर जेव्हा मूल बाहेरून घरात येतं तेव्हा उंबरठा ओलांडताना त्याच्यासोबत अनेक बाह्य ऊर्जा येतात, म्हणून पूर्वीच्या काळी आई उंबरठ्यावरच मुलाला ओवाळायची। 1 फेब्रुवारीच्या या पौर्णिमेला तुम्ही तुमच्या उंबरठ्याची सुद्धा पूजा करायची आहे, कारण ही पौर्णिमा मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते। जर तुमचं मूल खूप हट्टी असेल, ऐकत नसेल, तर उंबरठ्यावर उभे राहून तुम्ही कोणता मंत्र म्हणायचा हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता आपण त्या मुख्य वस्तूच्या अगदी जवळ आलेलो आहोत। ती वस्तू तुमच्या घरातच उपलब्ध आहे, ती विकत आणायची गरज नाही, पण ती वस्तू अशा एका ठिकाणी ठेवावी लागेल जिथे कोणाची नजर पडणार नाही। ही वस्तू उतरवण्याची एक वेळ आहे, ती वेळ म्हणजे 1 फेब्रुवारीची रात्र, जेव्हा चंद्र पूर्णपणे आकाशात असेल। काही आयांनी हा उपाय गेल्या वर्षी केला होता आणि त्यांचे अनुभव वाचून मी स्वतः चकित झाले। मुलांच्या वागण्यात जमिनी आसमानचा फरक पडला। पण लक्षात ठेवा,
ती वस्तू उतरवताना मुलाने कोणत्या दिशेला तोंड करून बसावे आणि ती वस्तू वळून कोणत्या दिशेला टाकायची हे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही चुकीच्या दिशेला ती वस्तू टाकली तर त्याचा दोष उलटा तुमच्यावर येऊ शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. आता लक्ष देऊन ऐका. 1 फेब्रुवारी 2026 माघ पौर्णिमेच्या रात्री प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून उतरवून टाकायची ती वस्तू आहे एक छोटा कोरडा नारळ. वाटी चालेल आणि त्यामध्ये ठेवलेले 7 काळे मिरे. विधी नीट समजून घ्या. रात्री 9 नंतर मुलाला घराच्या उंबरठ्याच्या आत पूर्वेकडे तोंड करून बसवा. एका कोरड्या नारळाच्या वाटीत काळे मिरे ठेवा. तुमच्या उजव्या हातात ती वाटी धरा आणि मुलाच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 21 वेळा उतरवा. उतरवताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप सतत चालू ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा भाग सांगते ऐका. ही वाटी आणि मिरे घेऊन घराच्या बाहेर पडा. ती वस्तू कुठे ओवाळून टाकायची? घराबाहेर पडल्यावर कोणत्याही निर्जन ठिकाणी किंवा 3 रस्त्यांच्या कडेला मागे वळून न पाहता ती वस्तू तुमच्या डाव्या खांद्यावरून मागे वळून टाका. टाकल्यानंतर सरळ घरात या. हातपाय धुवा आणि मागे वळून अजिबात पाहू नका. ही कृती तुमच्या मुलांच्या नशिबातील सर्व काळा पडदा किंवा अडथळे त्या नारळासोबत बाहेर काढून टाकेल. मैत्रिणींनो, आपल्याला वाटतं की मुलांनी फक्त अभ्यास केला की झालं, पण वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या खोलीचा उंबरठा हा त्यांचा स्मरणशक्तीचे केंद्र असतो. महत्त्वाची गोष्ट सांगते ऐका. 1 फेब्रुवारीला जेव्हा तुम्ही मुलांवरून वस्तू उतरवाल तेव्हा त्याआधी मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा खोलीच्या उंबरठ्यावर भीमसेनी कापुराचा धूर नक्की दाखवा. का करावं सांगते ऐका. माघ पौर्णिमेला वातावरणात नकारात्मक लहरी जास्त असतात, ज्या मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम करतात. कापराचा धूर हा लहरींना नष्ट करतो आणि मुलांचं मन अभ्यासात स्थिर होतं. हे अनेकांना माहीत नाही, म्हणून आज मी तुम्हाला हे आवर्जून सांगते. बऱ्याच मातांना वाटतं की मुलाला फक्त नजर लागली आहे, पण माघ पौर्णिमेला ग्रहांची पीडा सुद्धा असू शकते. जर तुमचं मूल वारंवार आजारी पडत असेल तर समजून जा की त्याला फक्त नजर नाही तर त्याच्या पत्रिकेतील चंद्र कमकुवत आहे. अशा वेळी 1 फेब्रुवारीला मुलाच्या हाताने थोडीशी साखर किंवा पांढरी मिठाई गरिबांना दान करायला लावा. हे केल्याने मी सांगत असलेल्या उतारा, जसा जो नारळ उतारा मी जो तुम्हाला सांगितला आहे, उतरून टाकण्याच्या उपायाची शक्ती दुप्पट वाढेल. ही गुपित माहिती आहे का तुम्हाला नसेल तर आजच हे लिहून ठेवा. अशा वेळी 1 फेब्रुवारीला मुलाच्या हाताने थोडीशी साखर किंवा पांढरी मिठाई गरिबांना दान करायला लावा. हे केल्याने मी सांगत असलेला उतरवून टाकण्याच्या उपायाची शक्ती दुप्पट वाढते. हे गुपित माहिती आहे का तुम्हाला नसेल तर आजच लिहून ठेवा. वाटी उतरवताना करायची एक विशिष्ट कृती सांगते, ती पण ऐका. जेव्हा तुम्ही नारळाची वाटी मुलावरून उतरवाल तेव्हा मुलाच्या टाळूवर म्हणजेच डोक्याच्या मध्यभागी आपल्याला उजवा हात ठेवून 1 मिनिट शांत बसा. त्यावेळी मनात मुलाच्या उज्ज्वल भविष्याची कल्पना करा. आईच्या हाताचा तळव्यातून जी ऊर्जा निघते ती पौर्णिमेच्या दिवशी सक्रिय झालेल्या चंद्राच्या ऊर्जेशी जोडली जाते. ही मदर हिलिंग म्हणजेच आईची उपचार शक्ती जगातल्या कोणत्याही औषधापेक्षा मोठी आहे. ही माहिती आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितली नसेल, पण ही सत्य आहे. जर तुमचं मूल रात्री दचकून जागत असेल किंवा त्याला भीती वाटत असेल तर 1 फेब्रुवारीच्या रात्री मुलांवरून वस्तू उतरवल्यानंतर
त्यांच्या उशीखाली एक छोटी हिरवी विलायची ठेवा. माघ पौर्णिमेच्या ऊर्जेमुळे ही विलायची मुलांच्या मनातील भीती काढून टाकते आणि त्यांना शांत झोप लागते. दुसऱ्या दिवशी ही विलायची झाडाला टाकून द्या. हा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा. मुलांवरून वस्तू उतरवताना मी जे मंत्र सांगितला तो ओम नमो भगवते वासुदेवाय तोच का? कारण हा मंत्र मोक्ष आणि सिद्धी देणारा आहे. मुलांच्या आयुष्यातील अडथळे म्हणजेच त्यांना कर्माचे भोग असताना हा मंत्र ते भोग कापण्याचे काम करतो. तुम्ही जेव्हा उंबरठ्यावर उभे राहून हे कराल तेव्हा तुमच्या पायात चप्पल नसाव्यात. अनवाणी पायाने पृथ्वीच्या ऊर्जेशी संपर्क ठेवून केलेला हा उपाय कधीही वाया जात नाही. मैत्रिणींनो, ही सेवा आहे, अंधश्रद्धा नाही. आईचं प्रेम आणि पौर्णिमेची शक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हा चमत्कार घडतातच. 1 फेब्रुवारीला हा उपाय करायला विसरू नका. तुमच्या मुलाच्या यशासाठी हे नक्की करा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक आईपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून कोणाचं तरी मूल यशाच्या शिखरावर पोहोचेल. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपले आशीर्वाद कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की घ्या. तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल असो, ही स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.